नमस्कार. 1940च्या दशकामध्ये माझ्या आईच्या वडिलांचं म्हणजे आजोबांचं यशवंत दिनकर करमरकर यांचं चिपळुणामध्ये बिऱ्हाड होतं. आणि चिपळुणामध्येच त्यावेळेला शांताराम रेडीज नावाचे एक गृहस्थ माझ्या आजोबांचे खासमखास किंवा घनिष्ठ मित्र होते. आता हे शांताराम रेडीज म्हणजे 6.25 फुटाची उंची, अतिशय दणकट असा बांधा, काळेपणाकडे झुकणारा वर्ण आणि समोरच्याला पटकन दमामध्ये घेईल असे भाव कायम या रेडीजांच्या चेहऱ्यावरती असत. मूळ मिलिटरीमध्ये असलेला हा माणूस तिथे 15 वर्षाची आपली कारकीर्द म्हणजे नोकरी पूर्ण करून ब्रिटिश सरकारच्या सैन्य दलातून निवृत्ती घेऊन नंतर ब्रिटिश सरकारच्याच वन खात्यामध्ये फॉरेस्ट रेंजर म्हणून नोकरीला लागलेला होता. आणि त्यांचं बिऱ्हाड जरी चिपळुणामध्ये असलं तरी त्यांचं पुष्कळसं वास्तव्य या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या बंगल्यामध्ये म्हणजे पोफळी गावामध्ये होतं. चिपळुणाजवळ जे पोफळी नावाचं गाव आहे त्या गावापासून अगदी घाट माथ्यापर्यंत म्हणजे आजच्या सातारा जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत त्यावेळेला अतिशय घनदाट निबिड असं अरण्य पसरलेलं होतं. आणि या अरण्याचा सगळा कार्यभार या शांताराम रेडीजांकडे होता. या वन खात्याने दिलेल्या ज्या अनेकानेक जबाबदाऱ्या या शांताराम रेडीजांना नेहमी पार पडाव्या लागत असत. त्यातली सगळ्यात महत्वाची जबाबदारी अशी होती की झाडांची छापणी आणि मोजणी. आता झाडांची छापणी आणि मोजणी म्हणजे त्या परिसरामध्ये असलेल्या प्रत्येक झाडाचं वर्णन, त्याचं मोजमाप आणि त्याचं नाव आणि त्याचं लोकेशन हे व्यवस्थितपणे दर 3 वर्षानंतर ब्रिटिश सरकार एका विशिष्ट पद्धतीने नोंदवून ठेवत असे. आणि त्या नोंदणी झाल्यावर मग त्याच्यावरती एक नंबर टाकला जात असे. आणि त्यावेळेला त्या नंबर टाकणाऱ्याला म्हणत की हा नंबर याच्यावर छापला. आणि म्हणून ती छापणे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या वनामध्ये विस्तीर्ण अशा पसरलेल्या जंगलामध्ये जेवढी केवढी झाडं होते त्या सगळ्यांची एक पद्धतशीर नोंद म्हणजे नोंदणी दर 3 वर्षांनी शांताराम रेडीज यांना हे काम करायला लागत असे. आणि त्याच्यासाठी चिपळुणाच्या आजूबाजूला पसरलेल्या गाव, पाडे आणि वाड्यामधून 30, 40, 50च्या संख्येमध्ये मजूर ते कामाला आपल्या हाताखाली ठेवत असत. हा सर्वसाधारणपणे एका बाजूनी सुरू झालेला आणि साताऱ्यापर्यंत जायला लागणारा जो छापणी आणि मोजणीचा क्रम होता तो 6-6.5 महिने चालत असे. त्याच्यानंतर दर उन्हाळ्याच्या आधी गळलेली सगळी पानं एकत्र करून एक मोठा खड्डा खणून त्याच्यामध्ये पुरून टाकायचं कामही त्यावेळच्या वन खात्याची जबाबदारी होती. आता पोफळी गावापासून साताऱ्याच्या सीमेपर्यंत पसरलेल्या या विस्तीर्ण जंगलामध्ये जागोजागी गाव आणि पाडे अशी लोकवस्ती होती. आणि त्याचबरोबर अगदी वाघ, सिंह, तरस, बिबळ्या यांची सुद्धा फार मोठी संख्या त्यावेळेला त्या जंगलामध्ये उपस्थित असे. आता गाव पाड्यामध्ये त्या जंगलाच्या आतमध्येच राहणारे आदिवासी बांधव आणि मुक्त संचार करणारे वाघ, सिंह, तरस, बिबळ्या, चित्ते हे सगळे प्राणी फार कमी वेळा एकमेकांच्या संपर्कामध्ये येत असत. जेव्हा केव्हा अशी येणाऱ्या प्राण्याची चाहूल या गाव पाड्यावर राहणाऱ्या आदिवासी बांधवांना लागत असे तेव्हा त्याची खबर मग या फॉरेस्ट ऑफिसमध्ये येऊन या शांताराम रेडीजना दिली जात असे. शांताराम रेडीज मग आपल्या पद्धतीप्रमाणे त्याचं म्हणजे त्या हिंस्र प्राण्याचं एकंदर वर्तन याच्यावरती नजर ठेवून असत. आणि आज, उद्या किंवा परवाच्या दिवशी कधीतरी हे अतिशय हिंस्र असं जनावर जे गाव पाड्याच्या जवळ, वस्तीजवळ सारखं घोटाळतंय ते आज उद्या कधीतरी धोका करेल म्हणजे कोणातरी माणसाला जखमी करेल, खाऊन टाकेल असं या शांताराम रेडीजांना जर कधी वाटलं तर मग त्याची शिकार करण्याचा परवाना वन खात्याकडून या शांताराम रेडीजांना कायमस्वरूपी मिळालेला होता.
शांताराम रेड्डी हे पुष्कळसा वेळ पोफळीजवळ असलेल्या आपल्या जंगल खात्याच्या निवासस्थानामध्ये म्हणजे सरकारी बंगल्यामध्ये काढत असत आणि कधी मधी सुटी घेऊन 4-8 दिवसासाठी ते चिपळुणामध्ये येत असत आणि चिपळुणामध्ये आल्यानंतर माझे आजोबा या रेड्डीजांचे 2-4 मित्र यांची एक चांगल्यापैकी मैफिल जमत असे आणि या मैफिलीमध्ये प्रत्यक्ष जंगलामध्ये घडलेल्या अनेकानेक सुरस आणि रम्य कथा हे शांताराम रेड्डी माझ्या आजोबांना सांगत असत. आता शांताराम रेड्डी हे फॉरेस्ट रेंजर होते. त्यांच्याकडे मगाशी सांगितलेल्या या सगळ्या जबाबदाऱ्या होत्या, पण त्यांच्या वर सुद्धा फॉरेस्ट ऑफिसर नावाची एक पोस्ट होती आणि तिथे असलम खान नावाचे एक फॉरेस्ट ऑफिसर होते. असलम खान हे सुद्धा मिलिटरी मधूनच रिटायरमेंट घेऊन रिटायर झाल्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये लागलेले होते. त्यामुळे हे असलम खान आणि शांताराम रेड्डी यांची सुरुवातीच्या काही महिन्यामध्ये चांगल्यापैकी गट्टी जमलेली होती. आता हे जे फॉरेस्ट ऑफिसर होते यांची दर 3 वर्षानंतर बदली होत असे आणि त्यामुळे शांताराम रेड्डीजांच्या वर फॉरेस्ट ऑफिसर या पदावर असणाऱ्या माणसाला किंवा साहेबाला दर 3 वर्षांनी नवीन नवीन ओळख करून घेण्याचा एक पायंडा किंवा उपक्रम या शांताराम रेड्डीजांना नोकरीतलं एक कर्तव्य म्हणून करायला लागत असे. आता येणारे फॉरेस्ट ऑफिसर हे सुद्धा वेगवेगळ्या ढंगाचे, रंगाचे, व्यक्तिमत्वाचे असत, पण शांताराम रेड्डीजांनी या सगळ्यांशी चांगल्यापैकी जुळवून घेतलेलं होतं आणि या असलम खान बरोबर त्यांचं थोडंसं जास्तच गुळपीट झालेलं होतं, कारण दोघेही मिलिटरी मधून रिटायर्ड होऊन आलेले होते. आता एखादं जनावर जर फार वेळा आदिवासी पाड्यांच्या जवळ घोटाळायला लागलं तर त्याला ठार मारण्याचा म्हणजे त्याची शिकार करण्याचा एक कायमस्वरूपी हुकूम किंवा परवानगी जंगल खात्याने, वन खात्याने या शांताराम रेड्डी आणि या फॉरेस्ट ऑफिसरला देऊन टाकलेली होती आणि त्यासाठी त्यांना 2 मोठ्या रायफल दिलेल्या होत्या आणि या रायफल अगदी तगड्या म्हणजे मिलिटरी कडून पहिल्या महायुद्धामध्ये वापरल्या गेलेल्या होत्या. जर्मन बनावटीच्या ब्रिटिशांनी वापरलेल्या अशा एका वेगळ्या जात कुळीमधल्या या 2 रायफल होत्या. या रायफलला लागणाऱ्या गोळ्या पुरेशा प्रमाणामध्ये वन खात्याकडून वारंवार विचारणा करून या फॉरेस्ट ऑफिसरकडे पोहोचवल्या जात असत आणि मग झाडलेल्या गोळ्यांचा हिशेबही या दोन्ही ऑफिसरना म्हणजे फॉरेस्ट रेंजरला आणि फॉरेस्ट ऑफिसरला वन खात्याला ब्रिटिशांना द्यावा लागत असे. असं सगळं व्यवस्थित सुरळीत चाललेलं असताना एक दिवस गाव पाड्यावरची माणसं या फॉरेस्ट ऑफिसरच्या म्हणजे असलम खान आणि आमच्या शांताराम रेड्डी यांच्या कार्यालयामध्ये ऑफिसमध्ये धावत आली आणि त्याने एका वाघाच्या गेल्या 4-5 दिवसातल्या हालचालींचा सगळा धांडोळा या फॉरेस्ट ऑफिसरच्या समोर मांडला. ते म्हणे ते जे जनावर आहे ते येतं, आम्ही रात्री त्याच्या डरकाळ्या ऐकतो. कधी मध्ये पालापाचोळ्यातून अगदी जवळून चालून गेल्याचं ते आम्हाला जाणवतं. सकाळी जेव्हा कुत्रे आम्ही आमच्या वनामध्ये सोडतो, जंगलात सोडतो, तेव्हा ते कुत्रे विशिष्ट वास घेऊन तिथे कधी भुंकायला लागतात तर तिथून कधीतरी पळ काढतात. म्हणजे कुत्र्यांना या वाघाचा वास सकाळपर्यंत तिथे असलेला जाणवत असतो. आता हे वारंवार येणारं जे जनावर आहे म्हणजे आदिवासींच्या अंदाजाप्रमाणे त्यांनी ऐकलेल्या डरकाळ्यांप्रमाणे हा जो वाघ होता त्याची शिकार करावी लागेल असं या असलम खान आणि शांताराम रेड्डी दोघांनाही वाटलं. पण अगदी जाऊन पटकन बार टाकण्यापेक्षा त्यांनी त्या सरकारने सांगितलेल्या सूचना होत्या त्याचं पालन करायचं ठरवलं. मग एक दिवस असलम खान आणि एक दिवस शांताराम रेड्डी असं त्या गाव पाड्याच्या आजूबाजूला आपले ब्रिटिश कालीन असलेली रायफल म्हणजे बंदूक घेऊन अटेन्शनच्या मूड मध्ये उभे राहत असत.
त्यांनाही सातत्याने येणाऱ्या या वाघाबद्दल पुरेशी खात्री पटली आणि आज ना उद्या या गावपाड्यातल्या लोकांच्यावर हा वाघ हल्ला करेल असं एक दिवशी त्यांना पक्क वाटलं. आणि मग आता याची शिकार करायची किंवा याला ठार मारायचं या निष्कर्षाप्रत हे दोघे जण आले. आता अस्लम खान हे मुळातच अतिशय बोलघेवडा असा माणूस होता आणि आपण करतो त्या कामाची उठावणी करण्यामध्ये, त्या गोष्टी रंगवून रंगवून लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये, त्या कामाचा गवगवा कसा होईल याच्यामध्ये जास्त रस होता. आणि म्हणून त्या अस्लम खानाने आधीच एक रिपोर्ट वर पाठवून दिला की गेले काही दिवस एक वाघ अमुक अमुक पाड्याच्या भोवती घिरट्या मारून जातोय आणि आता आम्हाला त्याची बहुतेक शिकार करावी लागेल. आता मे महिन्याच्या दरम्यानचा हा सगळा प्रकार होता. मुळामध्ये जे वनामध्ये झरे किंवा पाणं स्थळ होतं ते आटल्यामुळे हे जनावर खालच्या बाजूला येऊन कधी कधी पाण्याच्या शोधामध्ये रात्रभर भटकंती करत असत. दरम्यानच्या काळामध्ये हा अस्लमचं पत्र जाऊन पुढे 8-10 दिवस जाईपर्यंत जूनचा पहिला आठवडा आला आणि आता कुठच्याही क्षणी पाऊस कोसळेल अशी परिस्थिती एकंदर त्या जंगलामध्ये निर्माण झाली. आता जेवढं उन्हाळ्यामध्ये वाघाची शिकार करणं सोपं आहे तेवढंच ते पावसाळ्यामध्ये बिकट होत जाणार, कारण रस्ते निसरडे होत जाणार आणि चिंब भिजलेल्या जंगलामध्ये एकंदरच या पिसाळलेल्या किंवा जंगली मस्तवाल असलेल्या वाघाचा पाठलाग करणं आणि केवळ 2 रायफलींच्या जोरावर त्याची शिकार करणं हे थोडंसं दुरापास्त होतं याची पुरेशी कल्पना या दोघांनाही आलेली होती. नमस्कार, मी सर्वोत्तम केतकर. आतापर्यंत आपण सर्वांनी माझ्या या चॅनलला जो प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अतिशय आभारी आहे. प्रतिसाद म्हणून आपण ज्या प्रतिक्रिया पाठवता त्यापैकी काही वेचक आणि वेधक अशा प्रतिक्रियांचा उहापोह करावा असं मला नेहमी वाटतं. आणि म्हणून आज माझ्या समोर ज्या वेचक आणि वेधक प्रतिक्रिया आहेत त्या पाठवलेल्या आहेत प्रकाश जरेकर, शिल्पा जगनाडे आणि मनीषा गिरसप्पा यांनी. माझा भिकाऱ्याचा वाडगाबद्दल जी एक गोष्ट याच चॅनलवरनं मी आपल्याला सांगितली होती त्या गोष्टीवर प्रकाश जरेकर यांनी प्रतिक्रिया पाठवलेली आहे आणि ती विशेष वेधक अशासाठी आहे की त्या कथेमध्ये वर्णिलेले जे विभांडे नावाचं व्यक्तिमत्व होतं त्याबद्दल या प्रकाश जरेकरांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये मला विचारलेलं आहे की ते विभांड्यांचं कुटुंब आजही चिपळुणामध्ये राहतात का, कारण त्यांचा प्रामाणिकपणा या प्रकाश जरेकरांना अतिशय भावलेला आहे. त्यानंतर दुसरी जी प्रतिक्रिया आहे ती आहे शिल्पा जगनाडे यांची. त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी लिहून पाठवलेलं आहे की आपल्या कथा अतिशय अद्भुत आणि खरोखरच कल्पनेपेक्षा वेगळ्या किंवा त्याही पेक्षा पुढे जाणाऱ्या असतात. शिल्पा जगनाड्यांनी मला एक विनंती केली आहे की अतिशय चांगलं साहित्य मूल्य असणाऱ्या आणि अद्भुत अशा या सत्यकथांचं मी लवकरच पुस्तक प्रकाशित करावं. आपल्या या प्रतिक्रियेचा किंवा आपण केलेल्या सूचनेचा मी नक्की विचार करेन असं आश्वासन या क्षणी मी आपल्याला देतो आहे. आणि त्याच्यानंतर मनीषा गिरसप्पा यांनीही काही कथांच्या वर एकेका शब्दामध्ये अतिशय उत्तम किंवा वेचक आणि वेधक अशी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. आता ज्या कथांच्या वर या प्रतिक्रिया व्यक्त झालेल्या आहेत त्या कथा आपल्याला जर उत्सुकता चालवणाऱ्या वाटल्या असतील तर त्यांच्या लिंक खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. आपण त्या कथा जरूर ऐकू शकता. तर आता पुन्हा एकदा आपल्या चिपळुणातल्या शांताराम रेडीज यांच्या कथेकडे वळूया.
अस्लम खानाने वर जो रिपोर्ट पाठवला होता आणि त्याच्यानंतर पावसाळ्याच्या तोंडावर या वाघाची शिकार केली पाहिजे असं हे शांताराम रेड्डी आणि अस्लम खान या दोघांनाही पक्क वाटून गेलं आणि त्या दृष्टीने त्याने तयारी सुरुवात केली. पण त्या वर्षी पावसाने लवकरच आपली पावलं चिपळुणाजवळच्या त्या जंगलामध्ये टाकले आणि मे महिना असतानाही शेवटच्या 2-3 दिवसामध्ये पावसाचा धुमाकूळ त्या जंगलामध्ये सुरू झाला. आता पावसाळ्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे वाघाची शिकार करणं हे थोडंसं कठीण होतं, पण ती केल्याशिवाय पर्याय नव्हता हेही तेवढंच खरं होतं. म्हणून एके दिवशी संध्याकाळी आपला सगळा जामानिमा तयार करून शिकारीसाठी जो योग्य वेश असतो तो परिधान करून आपल्या खास अशा त्या रायफल म्हणजे बंदुका घेऊन आणि त्यावेळेला ब्रिटिश सरकारने जे वेगळ्या प्रकारची टॉर्च म्हणजे विजेरी बॅटरी दिलेली होती ती बॅटरी सज्ज करून गावपाड्यातल्या आजूबाजूच्या 5-10 लोकांना आपल्या सोबतीला घेऊन त्यांच्याकडे चांगले मजबूत दांडके देऊन ही आमची जोडगोळी म्हणजे अस्लम खान आणि शांताराम रेड्डी हे रात्री 9-9:30च्या सुमारास आपल्या निवासस्थानातून बाहेर पडले आणि साधारणपणे अर्ध्या पाऊण तासाची वाट त्या जंगलामध्ये तुडवल्यानंतर त्यांना अपेक्षित असणारी ती वस्ती तो पाडा जिथे आदिवासींच्या वस्तीभोवती हे जनावर म्हणजे तो वाघ घेरट्या घालत असे ती बाब आली. गावातल्या लोकांना त्यांनी आश्वस्त केलं की आज आम्ही पूर्ण जामानिमा घेऊन आलेलो आहोत आणि आज किंवा उद्या या शिकारीचं काम आम्ही निपटून टाकणार आहोत. 10-10:30च्या सुमारास या वाघाच्या डरकाळ्या लांबून त्यांना ऐकू यायला लागल्या. गावातले लोक आज आश्वस्त होते कारण फॉरेस्ट रेंजर आणि फॉरेस्ट ऑफिसर याने तिथे मुक्काम टाकलेला होता. शांताराम रेड्डी आणि या अस्लम खानाने मग आपल्या पद्धतीप्रमाणे आपल्या शिरस्त्याप्रमाणे या वाघाची चाहूल घेत घेत आणि आपल्या जवळच्या 3-4 निवडक लोकांना बरोबर घेऊन त्या जंगलातली एक पायवाट तुडवायला सुरुवात केली. जंगल हे गच्च पाण्याने भिजलेलं होतं. वर आकाशामध्ये विजांचा खेळ सुरू होता. मधून मधून कुठेतरी ढगांचा गडगडाट ऐकू येत होता आणि या अशा सगळ्या वातावरणामध्ये शांताराम रेड्डी आणि अस्लम खान दोघे जण त्या वाघाची शिकार करण्यासाठी हळूहळू दबकत दबकत पुढे जात होते. थोडं अंतर गेल्यानंतर त्या वाघाचा मागमूस नाही असं यांच्या लक्षामध्ये यायला लागलं. कारण तोपर्यंत जेव्हा जेव्हा हे या वस्तीवर जाऊन त्या वाघाचा ठाव ठिकाणा बघत होते तेव्हा एकदा डरकाळ्या सुरू केल्यानंतर अगदी पुढचे 3-4 तास हे पाखरू वाघरू म्हणजे जनावर डरकाळ्या मारून जंगल दणाणून सोडत असे. कदाचित या वाघाला आपली चाहूल लागली असावी अशी पुसटशी शंका यावी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. कारण गावातून म्हणजे त्या पाड्यातून निघेपर्यंत ऐकू येत असलेल्या डरकाळ्या हळूहळू विरळ होऊन नंतर तासाभराने चिडी चूप झालेल्या होत्या. तरीही आज जे काम हाती घेतलेलं आहे त्याचा पक्का पाठपुरावा करावा या इराद्याने हे शांताराम रेड्डी आणि अस्लम खान पुढे पुढे जात होते. हळूच मध्ये मध्ये विजेरी म्हणजे टॉर्च मारून कुठे आजूबाजूला त्या प्राण्याचं अंदाज किंवा छाया पडछाया दिसते का ते बघत होते आणि लख्खपणे विजांचा उजेड झाला. त्याच्यामध्ये आजूबाजूचं जंगल निमिषार्धात त्यांना दिसून आलं आणि ती वीज बंद झाल्यावर म्हणजे विजांचा लखलखाट बंद झाल्यावर अस्लम खान आणि शांताराम रेड्डी जिथे उभे होते त्याच्यापासून
हाकेच्याही पेक्षा कमी अंतरावर काहीतरी जंगलामध्ये सळसळ झाल्याचं या दोघांना जाणवलं. दोघांनी ताबडतोब आपल्याकडे असलेल्या बॅटऱ्या त्या दिशेने वळवल्या आणि दोघांच्याही अंगावर काटा आला, कारण त्या विजेरीच्या म्हणजे बॅटरीच्या प्रकाश झोतामध्ये समोरच्या जनावराचे हिरवे डोळे या दोघांना स्पष्टपणे दिसले. आता हे वाघरू आपल्या समोर इतक्या जवळ आहे आणि आपण त्याच्या एका झेपेच्या टप्प्यात आहोत, ही जाणीव दोघांना अतिशय सजग करणारी होती. मिलिटरीतले आणि फॉरेस्ट ऑफिसर असल्यामुळे भीतीचा लवलेश त्यांच्या मनामध्ये नव्हता, पण आता एका पोझिशन मध्ये पक्क राहून पुढची कारवाई लवकरात लवकर उरकली पाहिजे असं त्या दोघांनी आपापसात खुणा करून ठरवलं आणि ते बंदुका रोखून सज्ज झाले. आता थोडा वेळ तसाच गेला. त्यांच्या मागे जे 2-4 लोक लाठ्या काठ्या घेऊन होते, त्यांनीही ते वाघाचे चमकणारे डोळे बघितलेले होते आणि त्यांचा म्हणजे मागे उभा असलेल्या गावकऱ्यांचा मात्र भीतीने थरकाप झालेला होता, कारण या वाघाने जर या 2 ऑफिसरांच्या वरून उडी मारली तर आपलं काही खरं नाही, हे त्यांनी पक्क जाणलेलं होतं. आता पुन्हा एकदा विजेरीचा झोत टाकून तो वाघ तिथेच आहे ना हे बघावं की न बघावं या द्विधा मनस्थितीमध्ये हे अस्लम खान आणि शांताराम रेड्डी जो होते. आता सर्वसाधारणपणे बार टाकायची म्हणजे बंदुकीची गोळी झाडायची जी प्रक्रिया असते, त्याच्यामध्ये प्रोटोकॉल जंगल खात्याचा असा असतो की खालच्या ऑफिसरने आधी गोळीबार करायचा असतो आणि त्याच्याकडून ते काम फत्ते झालं नाही तर मग मोठ्या ऑफिसरने आपल्याकडनं गोळीबार करून ते काम फत्ते करायचं होतं. पण हा प्रोटोकॉल आमच्या अस्लम खानाला मान्य नव्हता, कारण पहिल्यांदी जो गोळी झाडेल तोच शिकार करेल आणि शिकार केली म्हणून त्याचंच नाव जगजाहीर होईल याची भीती या अस्लम खानाला वाटत होती. आणि म्हणून निघताना या शांताराम रेड्डीजना या अस्लम खानाने करड्या भाषेमध्ये समज दिलेली होती की बाबा वाघ दिसला की पहिली गोळी मी झाडणार आणि तरीही जर गरज पडली तर मग तू गोळी झाडायची. आता शांताराम रेड्डी जाना हे मनातून काही मान्य नव्हतं, पण आपल्या वरच्या अधिकाऱ्याच्या त्याच्या हुकुमाची तामिली करणं म्हणजे अंमलबजावणी करणं हे त्यांचं काम होतं. त्यामुळे दबक जात असताना मगाशी सांगितल्याप्रमाणे परत एकदा बॅटरीचा म्हणजे विजेवरीचा झोत टाकून त्या वाघाचा अंदाज घ्यावा असं वाटत असतानाच पुन्हा एकदा समोरून सळसळ झाली आणि झोप करून आवाज आला. आता त्या झोप करून आलेल्या आवाजावरून सगळ्यांना जाणवलं की वाघाने उडी टाकलेली आहे. आता वाघाने उडी टाकलेली आहे हे जेव्हा जाणवलं तेव्हा अस्लम खानाने पहिला बार काढला आणि तो त्या गोळीचा आवाज सगळ्या आसमंतामध्ये दुमदुमला. पण त्याच्यानंतर वाघाकडून म्हणजे खाली पडल्याची जी प्रतिक्रिया ऐकायला यायला हवी होती ती काही आली नाही आणि म्हणून क्षणाचाही विलंब न दवडता शांताराम रेड्डीने आपला गोळीबार केला. दोघांनी एक एक गोळी झाडली आणि शांताराम रेड्डीने गोळी झाडल्यानंतर ते जनावर जखमी होऊन किंवा मरून धपकन खाली पडल्याचा आवाज त्या जंगलामधल्या पाचोळ्यामध्ये घुमला आणि मागे उभा असलेल्या गावकऱ्याने हायस त्यांना वाटायला लागलं. थोडा वेळ तसाच गेल्यानंतर मग पुढे काही हालचाल होत नाहीये ना हे बघितलं. अर्धा पाऊण तास तसंच थांबल्यानंतर मग जे मागे लोक होते ते काठ्या वाजवत
त्या वाघाच्या म्हणजे जिथे मगाशी वाघ दिसला होता तिथपर्यंत जाऊन पोहोचले आणि त्याने आनंदाने आरोळी मांडली की वाघ मेला आहे. आता ही सगळी खुशखबर अस्लम खान आणि शांताराम रेड्डी यांना आलेल्या आरोळ्यामधून चित्कारमधून कळली आणि मग हे सुद्धा आपल्या बंदुका शांतपणे आपापल्या खांद्याला लावून तिकडे जायला लागले. जवळजवळ 8.5 फुटाचा तो वाघ होता. अंदाजाने त्याचं वजन 200 किलोच्या थोडं पुढे होतं आणि त्याच्या खांद्याची रुंदी जवळजवळ 2-2.25 फुटाची होती. 8-8.5 फुटाचं ते रसरस्त जनावर बघून या शांताराम रेड्डी आणि अस्लम खानांना थोडंसं वाईट वाटलं, पण त्याला इलाजही नव्हता, कारण पाड्याच्या गावाच्या बाजूला या वाघाने नेहमी घिरट्या मारायला सुरुवात केलेली होती. आता रात्रीच्या वेळेला हे वाघ तिथे मारून झाल्यानंतर या लोकांनी आजूबाजूच्या काटक्या पालापाचोळा जमा करून ते वाघाचं शरीर तसंच झाकून ठेवलं आणि ही सगळी मंडळी आपापल्या निवासस्थानी म्हणजे घरी परत आली. दुसऱ्या दिवशी सकाळी 30-40 लोकांचा जमाव घेऊन हे शांताराम रेड्डीच आणि अस्लम खान दोघे जण त्या वाघाच्या मागावर निघाले. तिथे रात्री मारलेल्या त्या वाघाचं शरीर तसंच पडलेलं होतं. मग 5-10 लोकांनी ते फरफटत बाहेर आणलं. नंतर त्याला लाकडाच्या एका डोलीमध्ये घालून 12-15 जणांनी खांदा देऊन कसं बस सगळा जोर लावून त्या वाघाला तिथून जवळजवळ 8-9 किलोमीटरवर असलेल्या फॉरेस्टच्या ऑफिसमध्ये आणलं. फॉरेस्टच्या ऑफिसमध्ये आल्यानंतर जंगल खात्याचा जो डॉक्टर होता त्याच्याकडनं त्याची तपासणी करण्यात आली. त्यावेळेला पोस्टमार्टम वगैरे असं काही नव्हतं, पण मृत झाल्याचं एक जे सर्टिफिकेट ते जंगलचा डॉक्टरच देऊ शकत असे. त्यांनी त्यांची एकंदर तपासणी करून ते सर्टिफिकेट देऊन टाकलं. आता काल रात्री अस्लम खान आणि शांताराम रेड्डी साहेबांनी जंगलामध्ये वाघ मारला ही बातमी पसरायला फार वेळ लागला नाही. त्यामुळे आजूबाजूच्या गाव पाड्यातूनच नव्हे तर अगदी चिपळुणातून सुद्धा काही हौशी लोकांनी तिकडे धाव घेतली. दुपारी 1:30-2च्या सुमारास असा जमाव तिथे जमला आणि त्याची संख्या जवळजवळ 150-200 होती. अस्लम खान एकदम हुशारीमध्ये फुशारकी मारत बसलेले होते. शांताराम रेड्डी त्यांच्या शेजारी होते. मग अस्लम खानाने आपल्या बाजूला असलेल्या वाघाबद्दल या जमलेल्या सगळ्या लोकांसमोर बोलायला सुरुवात केली आणि मग एक एक गोष्ट वेगळ्या पद्धतीने उलगडत जायला लागली. आता काल रात्री दोघांनीही गोळ्या झाडलेल्या होत्या आणि जे वाघाचं शरीर आता फॉरेस्ट ऑफिसरच्या ठिकाणी पडून होतं त्या वाघाच्या शरीरावर एक गोळी डोक्यावर आणि दुसरी उजव्या हाताच्या म्हणजे वाघाच्या पंजावर लागलेली होती. आता साहजिकच जी गोळी वाघाच्या पायाच्या पंजावर लागली होती आणि जी गोळी वाघाच्या मस्तकावर डोक्यावर लागलेली होती त्यापैकी मस्तकावर लागलेल्या गोळीने वाघाचा प्राण घेतला हे सगळ्यांनी अदमासे धरून चाललेले होते. आणि आता त्या गोळीवर अधिकार सांगण्यासाठी अस्लम खानांची धडपड सुरू झाली आणि मग त्याने जमलेल्या लोकांच्या पुढे आपल्या नेहमीच्या बोलघेवडे स्वभावाप्रमाणे सांगायला सुरुवात केली की ही जी मस्तकावर गोळी लागलेली आहे ती मी मारलेली आहे. आता शेजारी बसलेल्या शांताराम रेड्डी यांना पक्क माहित होतं की
अस्लम खानाने मारलेली गोळी ही 99% वाघाच्या पंजाला लागलेली आहे, कारण त्याच्यानंतर वाघ खाली पडल्याचा आवाज आला नव्हता आणि म्हणून शांताराम रेड्डीजने दुसरी गोळी झाडलेली होती. आता बसल्या बसल्या या शांताराम रेड्डीजांना मनातल्या मनात हसू येत होतं. त्यांना माहित होतं की आपण जी दुसरी गोळी झाडली ती वाघाच्या मस्तकामध्ये गेली आणि त्यांनी हा वाघ मरून पडलेला आहे. पण आता हा जो मोठा आपला अधिकारी अस्लम खान सगळ्या लोकांना सांगतोय की ही मस्तकामध्ये मारलेली गोळी आहे, ती मी मारलेली आहे आणि ती पहिली गोळी आहे आणि त्यानेच वाघाचा प्राण गेलेला आहे. आता मगाशी अवतीभोवती ज्या लोकांनी फिरून हे वाघाचं शरीर बघितलेलं होतं त्यांना वाघाच्या पायाच्या म्हणजे पुढच्या पायाच्या पंजावर लागलेली गोळी सुद्धा दिसली होती. मग त्यातल्या काही चुकार जाणकार आणि थोड्याशा मिस्किल स्वभावाच्या लोकांनी मग या अस्लम खानानं प्रश्न विचारायला सुरुवात केले की अहो, तुम्ही एक गोळी मारून जर हा वाघ मेला तर या शांताराम रेड्डी साहेबांनी दुसरी गोळी का झाडली? मग शांताराम रेड्डीजांची गोळी जंगलामध्ये फुकट गेली असं या अस्लम खानाने सांगायला सुरुवात केली. आता शांताराम रेड्डीजांनी मारलेली गोळी जंगलामध्ये फुकट गेली आणि मी मारलेल्या पहिल्या गोळीनेच वाघाचा प्राण गेला, कारण ती मस्तकावर लागली असं अस्लम खान घोटून घोटून सांगत होते. पण एकाने प्रश्न पुन्हा विचारला की अहो, जर एका गोळीने पहिल्याच गोळीने ती मस्तकावर लागल्यामुळे वाघा मेला तर मग वाघाच्या पंजाला ही गोळी लागल्याची जखम कशी झाली? आता अस्लम खान घोटाळावे गडबडावे असा हा प्रश्न होता, कारण अस्लम खानाने जाहीर करून टाकलं होतं की शांतारामाने उगाचच गोळी मारली, ती जंगलात कुठेतरी फुकट गेली, मीच मारली त्या गोळीने वाघ मेला, माझी गोळी बरोबर मस्तकामध्ये लागली. पण आता समोरून जो प्रश्न आला की तुमच्या गोळीने वाघ मारला तर या पायाच्या पंजावर सुद्धा गोळीची जखम कशी, आणि जर शांतारामाने मारलेली गोळी फुकट गेली तर या दोन गोळ्यांच्या दोन जखमा कशा? याच्यावर इतका विचित्र किंवा बुचकळ्यात टाकणारा अडचणीत टाकणारा प्रश्न येऊनही अस्लम खान बिलकुल गडबडून गेले नाहीत. त्याने त्या प्रश्नाचं समोरच्या माणसांना सगळ्या माणसांना पटेल असं उत्तर एका क्षणामध्ये जाऊन टाकलं, उत्तर देऊन टाकलं. आणि ते उत्तर देताना अस्लम खानाने सांगितलं की जेव्हा मी माझ्या बॅटरीचा म्हणजे विजोरीचा झोत त्या वाघाच्या अंगावर मारला, आम्हाला त्याचे डोळे दिसले आणि नंतर त्या वाघाने मला बघून म्हणजे वाघाने या अस्लम खानाला बघून आपल्या कपाळावर हात मारला आणि त्याच वेळेला मी गोळी झाडली, म्हणून कपाळावर हात असताना झाडलेल्या गोळीमुळे माझ्या एकाच गोळीच्या या दोन खुणा वाघाच्या मस्तकावर आणि त्याच्या पायाच्या पंजावर आलेल्या आहेत. शांतारामाची गोळी फुकट गेलेली आहे. साहजिकच त्याच्या पुढे जो 15-20 दिवस गवगवा होत होता, वारेमाप स्तुती होती, त्याचे धने हे अस्लम खान झाले. आपल्या
बोल घेवडेपणामुळे आणि ऐन वेळेला आलेल्या बुचकळ्यात टाकलेल्या प्रश्नावर सुद्धा मात करण्याच्या आपल्या कौशल्यामुळे. शांताराम रेड्डीजांनी ही गोष्ट जेव्हा माझ्या आजोबांना सांगितली तेव्हा आजोबांनाही त्यांनी न सांगता खात्री पटली होती की गोळी शांतारामाचीच वाघाच्या मस्तकावर लागलेली होती. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं आणि ते केवळ तुमच्या आमच्या गावातच नसतं, तर सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं खूप लांब असलेल्या जंगलामधल्या वाघाच्या शिकारीमध्ये सुद्धा.